देवियों और सज्जनों नमस्ते। रसिकांनो चला करूया सुरुवात सुंदर राजयोग प्राणायाम प्रसारणच्या सुंदर आहे पनीर. झोपण्यापूर्वी मला खा. माझ्यातील स्लो प्रोटीन रात्रभर तुमच्या स्नायूंना पोषण देते. यामुळेच तुम्ही झोपलेले असतानाही तुमचं शरीर रिपेअर होण्यास मदत होते. मी आहे दही. रात्रीच्या वेळी मला खा. माझ्यातील प्रोबायोटिक्समुळे तुम्ही झोपलेले असला तरी तुमची पचन संस्था सुधारते. यामुळे तुमचे शरीर आतून रिकव्हर होते. मी किवी आहे. मला संध्याकाळी सेवन करा. मी तुमच्या शरीराला सेरोटोनिन आणि मेलाटोनिन तयार करण्यास मदत करतो. यामुळे तुम्हाला जलद आणि शांत झोप मिळते. मी टोमॅटो आहे. झोपायच्या आधी मला खा. मी नैसर्गिकरित्या मेलाटोनिनची पातळी वाढवतो. यामुळे तुम्हाला शांत आणि चांगली झोप येते. मी आहे भोपळ्याच्या बिया. रात्रीच्या वेळी मूठभर बिया खा. माझ्यातील मॅग्नेशियम तुमच्या नर्वस सिस्टमला आराम देतो. यामुळे तुमचे शरीर पूर्णपणे रिकव्हरी मोड मध्ये जाते. मी ओट्स आहे. मला संध्याकाळी कोमट दुधात मिसळून खा. मी रात्रभर रक्तातील साखर स्थिर ठेवण्यास मदत करतो. हे झोपेच्या वेळी तुमच्या शरीरातील ताण पातळी वाढण्यापासून प्रतिबंधित करते. मी हळदीचे दूध आहे. झोपण्यापूर्वी मला प्या. मी तुमच्या नर्वस सिस्टमला शांत करतो. यामुळे ताण कमी. सीड्स आहे. मला पाण्यात टाकून प्या. मी तुमचे हृदय निरोगी ठेवतो, आतडे स्वच्छ करतो आणि हाडे मजबूत करतो. रोज माझा 1 चमचा घ्या. मी आहे पंपकिन सीड्स. माझ्यात झिंक, मॅग्नेशियम आणि प्रोटीन आहे. मी तुमची रोगप्रतिकारक शक्ती, नसा आणि स्नायूंना बळकट करतो. चिप्स ऐवजी मला स्नॅक म्हणून खा. मी जवस आहे. मी तुमचे हृदय निरोगी ठेवतो आणि पचन चांगले ठेवतो. रोज तुमच्या सॅलड मध्ये 1 चमचा खा. मी आहे तीळ. माझ्यामध्ये हाडांसाठी कॅल्शियम, रक्तासाठी लोह आणि तुम्हाला तरुण ठेवण्यासाठी अँटीऑक्सिडंट्स असतात. मला रोज सॅलडवरची वाढ होत नाहीये का? मी आहे जास्वंदाचं तेल. माझ्या वापरामुळे टाळूतील रक्ताभिसरण सुधारते, ज्यामुळे केसांची चांगली वाढ होते. केस गळतीमुळे तुम्ही त्रस्त आहात का? मी तांदळाचं पाणी आहे. मला केसांना लावल्याने केस मजबूत होतात, फाटे फुटलेले केस कमी होतात आणि केस वेगाने वाढण्यास मदत होते. केसांमध्ये खूप कुंडा झालाय का? मी आहे गुलाबजल. मला केसांवर आणि स्कॅल्पवर लावल्याने कोंडा आणि खाज कमी होते. तुम्हाला कुरळे, मऊ आणि चमकदार केस हवे आहेत का? मी एक फ्लेक्सिड जेल आहे. मला तुमच्या केसांना लावल्याने तुमचे केस नैसर्गिकरित्या कुरळे, मऊ आणि चमकदार होतात. केस कडक आणि राठ झालेत का? मी आहे कोरफड जेल. मला लावल्याने केस मऊ आणि चमकदार होतात. तसेच टाळूची खाज, जळजळ आणि कोंडा कमी होतो. तू मला रोज रोज धुतोस आणि तुला वाटत की मी स्वच्छ होतोय, पण खरं तर रोज शॅम्पू केल्यामुळे डोक्यावरील नैसर्गिक तेल निघून जातं आणि केस कोरडे होतात. वा, काय सुख आहे. जेव्हा तू टाळूवर हलका मसाज करतोस ना, तेव्हा माझा रक्तप्रवाह वाढतो आणि यामुळे माझी वाढ एकदम झपाट्याने होते. बापरे, 400 डिग्री तापमान. तू मला स्टाईल करत नाहीये तर चक्क जाळतोयस. प्लीज काहीही गरम वापरण्यापूर्वी हेअर प्रोटेक्टर लावत जा, नाहीतर माझे मेथी दाणे मला रात्री पाण्यात भिजत घाला आणि सकाळी चावून खा. मी तुमची ब्लड शुगर कंट्रोल करतो आणि पचन सुधारतो. मी लिंबू आहे. सकाळी मला रिकाम्या पोटी पाण्यात मिसळून प्यायल्याने मी तुमच्या शरीरातील सर्व विषारी द्रव्ये बाहेर काढण्यास मदत करतो. मी आहे मध. मला फक्त कोमट पाण्यात मिसळून प्या. इकडे तुमचे पोट साफ होईल आणि तिकडे तुमचे मेटाबॉलिझम ऍक्टिव्ह होईल. मी आहे काळी मनुका. जर तुम्हाला अशक्तपणा दूर करायचा असेल किंवा रक्त वाढवायचे असेल तर रोज रात्री मला भिजत घाला आणि सकाळी खा. मी आहे नारळ पाणी. जर तुम्ही मला सकाळी पिले तर तुमचे शरीर हायड्रेटेड राहील आणि तुम्हाला ऍसिडिटीचा त्रासही होणार नाही. अद्रक पाणी. जर तुम्हाला वारंवार सर्दी होत असेल तर मला प्या. मी शरीर गरम ठेवतो आणि चरबी कमी करण्यास मदत करतो. मी आहे धण्याचे पाणी. जर तुमचे शरीर जास्त गरम होत असेल तर मला प्या. मी शरीराला थंडावा देतो. मी आहे ओव्याचं पाणी. जर तुम्हाला गॅस किंवा पोट जड वाटण्याची समस्या असेल तर मला प्या. मी पचन सुधारतो आणि पोट साफ करतो. मी आहे चिया सीड्स वॉटर. थकवा आणि अशक्तपणा वाटतोय तर मला प्या. मी तुम्हाला ऊर्जा देईन आणि भूक नियंत्रणात ठेवीन. मी आहे जिरे पाणी. जर तुमचे पचन कमकुवत असेल तर मला प्या. मी गॅस कमी करतो आणि वजन संतुलित ठेवण्यास मदत. काकडी. माझं काम आहे शरीरातील पाण्याचा समतोल राखणं आणि किडनीला स्वच्छ ठेवणं. मी रताळे आहे. माझे काम शरीरातील स्नायूंना मजबूत करणे आणि त्यांना ऊर्जा देणे आहे. मी कांदा आहे. माझं काम फुफ्फुस स्वच्छ ठेवणं आहे आणि शरीराची प्रतिकार शक्ती वाढवणं आहे. मी आहे पालक. माझं काम आहे तुमच्या शरीरामध्ये रक्त वाढवणं आणि तुम्हाला हेल्दी ठेवणे. प्लांट आहे. मी तुमच्या बेडरूम साठी सर्वोत्तम आहे. जेव्हा तुम्ही झोपलेले असता तेव्हा मी रात्री ऑक्सिजन बाहेर टाकतो, ज्यामुळे तुम्हाला गाढ आणि शांत झोप मिळते. मी आहे स्पायडर प्लांट. मुलांच्या रूम साठी मी बेस्ट आहे. मी हवेतील विषारी घटक काढून हवा स्वच्छ करतो. मी लहान मुलांसाठी पूर्णपणे सुरक्षित आहे. मी आहे विपिंग फिग. मोठ्या हॉलसाठी मी उत्तम आहे. मी धुळीचे कण शोषून घेतो आणि हवा फिल्टर करतो, यामुळे तुम्हाला घरात फ्रेश वाटेल. मी आहे पार्लर पाम. हवेत ओलावा टिकवून ठेवतो. मी नैसर्गिक ह्युमिडिफायर सारखं काम करतो, त्यामुळे तुम्हाला महागड्या मशीनची गरज पडणार नाही. मी आहे कोरफड.
हवा किती प्रदूषित आहे हे मी लगेच सांगतो. हवा जास्त खराब झाली की माझ्या पानांचा रंग बदलतो. यावरून तुम्हाला कळेल की हवा आरोग्यासाठी चांगली नाहीये. मी निलगिरी आहे. जर तुम्हाला श्वास घेण्यास त्रास होत असेल तर मी इथे आहे. माझ्या सुगंधाने छातीतील कफ कमी होतो आणि तुम्हाला मोकळेपणाने श्वास घेण्यास मदत आहे. जर तुम्ही मला सकाळी रिकाम्या पोटी पीत असाल तर मी तुमच्या पोटातील ऍसिड वाढवतो आणि तुमची डायजेशन बिघडवतो. मी ग्रीन टी आहे. सकाळी अनुशापोटी मला प्यायल्याने चरबी कमी होते आणि पोटातील विषारी द्रव्ये बाहेर पडतात. तसेच चयापचय सुधारण्यास मदत होते. मी कोमट पाणी आहे. मला सकाळी रिकाम्या पोटी पिल्याने तुमचं पोट लगेच सक्रिय होतं आणि पचनक्रिया अगदी सुरळीत चालते. मी नारळ पाणी आहे. मला पिताच माझ्यामध्ये असलेले इलेक्ट्रोलाइट्स थेट रक्तात मिसळतात आणि शरीराला आतून हायड्रेट. लिंबू. माझं काम आहे तुमची त्वचा चमकदार बनवणं आणि तुम्हाला फ्रेश ठेवणं. मी आहे ब्रोकोली. माझं काम आहे मेंदूला स्वस्थ ठेवणं आणि स्मरणशक्ती वाढवणं. मी आहे पपई. माझं काम आहे पचन सोपं करणं आणि पोट साफ ठेवणं. मी आहे शिमला मिरची आणि माझं काम आहे शरीराची रोग प्रतिकार शक्ती मजबूत करणं. मी आहे अक्रोड. माझं काम आहे मेंदूला वेगवान बनवणं आणि स्मरणशक्ती मजबूत करणं. मी आहे फ्लॉवर आणि माझं काम आहे मेंदूला चालना देणं आणि स्मरणशक्ती मजबूत करणं आहे. जेव्हा उकळते तेव्हा माझ्यावर येणारा पांढरा फेस काढून टाका. त्यामुळे युरिक ऍसिड वाढू शकते. मी दही आहे. मला गरम भाताबरोबर खाऊ नका. उष्णतेमुळे माझे चांगले बॅक्टेरिया मरतात. मला थंड असताना खा. माझा रस काढण्याऐवजी मला पूर्ण खा. रस प्यायल्याने रक्तातील साखर अचानक वाढू शकते. मी मीठ आहे. पावसाळ्यात मी ओले होते, त्यामुळे माझ्या डब्यात तांदळाचे काही दाणे टाका. यामुळे मी कोरडे राहीन. चहा आहे. जेव्हा तुम्हाला शरीरात कुठेही सूज किंवा वेदना जाणवत असेल तेव्हा मला नक्की प्या. मी तुमची सूज आणि वेदना कमी करण्यास मदत करतो. मी जास्वंद चहा आहे. जर तुमचा रक्तदाब कमी जास्त होत असेल तर मी तुमच्यासाठी फायदेशीर आहे. मी रक्तवाहिन्यांना आराम देतो, ज्यामुळे रक्तप्रवाह सुरळीत होतो. मी ग्रीन टी आहे. तुम्हाला कोलेस्ट्रॉलचा त्रास असेल तर मला नक्की प्या. मी तुमच्या रक्तवाहिन्या स्वच्छ ठेवण्यास मदत करतो आणि शरीरातील अतिरिक्त चरबी कमी करण्यास मदत करतो. मी पुदिना चहा आहे. जर तुमची पचनशक्ती कमकुवत असेल तर मला नक्की प्या. मी तुमचे पोट शांत ठेवतो आणि अन्नाचं पचन व्यवस्थित होण्यास मदत करतो. मी दालचिनी चहा आहे. तुम्हाला रक्तातील साखरेचं प्रमाण वाढण्याची समस्या असेल तर मला प्या. गोड पदार्थ खाल्ल्यानंतर साखरेचं प्रमाण अचानक वाढू नये यासाठी मी मदत करतो. सबस्क्राईब करा, बेल आयकॉनचे बटन दाबा. फडजी यांना लाईक करा व शेअर करा. थँक्यू.